भारतातील सर्वात प्रसिद्ध जी शेती आहे ती आहे ड्रॅगनची शेती. आज आपण या ठिकाणी बघत आहोत की माजी प्राचार्य सध्या आत्माराम गित्ते आधुनिक शेतकरी आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्या शेतामध्ये आज या ठिकाणी बघा लोडिंग चालू आहे. त्या तिकडे सुद्धा पूर्ण अशी ड्रॅगनची यशस्वी लागवड झालेली आहे. सरांचं जवळपास हे 4th ते 5वं वर्ष आहे. पाचवं सीझन हार्वेस्टिंग. तर आज आपण संपूर्ण ड्रॅगन संदर्भात माहिती पाहणार आहोत. नमस्कार, मी अजमेर सर, जनता न्यूज इंडिया चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. आपल्या प्रेक्षकांना आपला थोडक्यात परिचय सांगा सर. मी प्राचार्य आत्मारामजी गीते, राहणार तळणी, तालुका अंबाजोगाई. मी MSc ॲग्रिकल्चर माझं शिक्षण झालेलं आहे. बर बर. आणि ही जी ड्रॅगन फ्रूटची शेती आहे, हं. मी 2020 मध्ये प्लांटेशन केलेलं आहे बर. शेतीचं, हं. त्या ड्रॅगन फ्रूट पिकाचं. हं, हं. आणि हे माझ्याकडं जवळपास 15 एकर क्षेत्रफळावर हे प्लांटेशन केलेलं आहे. काय म्हणता 15 एकर यस क्षेत्रावर आहे? 15 एकर आहे. आपण जवळ येऊन दाखवू शकतात कॅमेरामॅन, इथं दाखवा की कशा पद्धतीने साईज आणि क्लॅरिटी, थोडा सुद्धा डाग वगैरे नाही. आणि एका एकर मध्ये किती रोप बसतात हे? आता याच्यामध्ये 2 सिस्टीम आहेत. हं, हं, हं. एक रिंग अँड पोल सिस्टीम आहे रिंग अँड पोल. आणि दुसरी ट्रॅली सिस्टीम आहे. रिंग अँड पोल सिस्टीम मध्ये काय होते की डिस्टन्स बिटवीन टू आपण 10 फूट ठेवतो. 10 फूट. हा डिस्टन्स बिटवीन टू पोल आपण 7 फूट ठेवतो. बर 10 बर. बाय 7. हा 10 बाय 7. ह्याच्यामध्ये जवळपास 600 नंबर ऑफ पोल बसतात हा 600 एका एकर मध्ये. एका एकर मध्ये. हं, हं, हं. आणि त्याच्यामध्ये एका पोलला 4 रोप बसतात. एका पोलला 4 रोप बसतात. 24 म्हणजे हं, हं, हं. 2400 नंबर ऑफ प्लांट बसतात हं, हं, हं. तुमच्या रिंग अँड पोल सिस्टीम मध्ये. हं, हं, हं. परंतु ह्याचं जर कंपॅरिझन केलं हं, हं. ट्रॅली सिस्टीमचं, हं, हं, हं. ट्रॅली सिस्टीम मध्ये डिस्टन्स बिटवीन टू रो हं, 10 फूट आहे. हं, हं. डिस्टन्स बिटवीन टू प्लांट हं, हं, हं. 2 फूट आहे. 2 फूट आहे. हो. त्याच्यामुळे याच्यामध्ये जवळपास 4000 नंबर ऑफ प्लांट बसतात 4000. हं, हं. ट्रॅली सिस्टीम मध्ये. बरोबर. त्याच्यापेक्षा ह्याचे जास्त बसतात. ट्रॅली सिस्टीम मध्ये तुमचे नंबर ऑफ प्लांट वाढतात. हा हा. त्याच्यामुळे नंबर ऑफ ब्रांचेस वाढतात, फांद्या वाढलेल्या आहेत या ठिकाणी. फ्लावर्स वाढतात आणि नंबर ऑफ तुमचे बरोबर आहे. फ्रुट्स वाढतात. हे बघा किती म्हणजे बरोबर आहे. भरपूर लागलेले आहेत. लागलेले आहेत. आता समजा एका झाडा, समजा आता इथे 2 झाड आहेत, बरोबर आहे. तर ह्या 2 झाडाला किती फळ लागतात एक ॲव्हरेज जर तुम्ही त्याच्यामध्ये कसं बघितलं आहे असेल, की हे जे नोटीस 2 केलं असेल? प्लांट आपण दाखवत आहे, हा हा हा. त्याच्यामध्ये जून पासून ते नोव्हेंबर पर्यंत हा एका झाडाला. एका झाडाला हा हा. साधारणतः हा. माझ्या अनुभवाप्रमाणे हं, हं, हं. एक 3 किलो ते 3.5 किलोच्या आसपास माल मिळतो. बर किलोवर 3 ते किलोवर. 3.5 किलो एका हा. झाडाला. हा. म्हणजे सरासरी एक 3 किलो जर माल धरला आपण, हं, हं, हं. तर आपलं नंबर ऑफ प्लांट बसतात 4000. हं, हं, हं. तर 3 किलो म्हणतो 4 12,000. हं, हं, म्हणजे हं. 12 टन माल तुम्हाला एकर मध्ये हं, हं, हं. मिनिमम मिळतो. बरोबर आहे. तसं आता जर फळांची संख्या माझ्याकडं मोजली आपण, एका झाडाला लागण्यात एक 6-7 लागत असतील फळ. हो डेफिनेटली हं? 6-7 फूट लागतात. 6-7च्या पुढे लागतात. हम्म. बरोबर आहे. 7 जरी फळ बनले हं, हं, तर हं. हे फळ सरासरी एक 400-500 ग्राम होत आहे. बरोबर आहे. 3-3.5 किलोच्या आसपास आहे. पण ते 6-7 जे फळ लागतात ना, हं, हं, हं. ते एकाच वेळी लागत नाहीत ना. आता या ठिकाणी ते बघा, जे- हे कोणती व्हरायटी म्हणलं सर? जम्बो वर आहे. जम्बो व्हरायटी आहे बघा. आपल्या हातात बसत नाही. या ठिकाणी सुद्धा जवळ येऊन बघा, खूप मोठे असे फळ लागलेले आहेत आणि सगळ्या ठिकाणी स्वच्छता आणि ह्या फळाची आणि ह्या फांद्याची व्हरायटी चांगली आहे. सर ह्याची कटिंग कधी करावं लागते ह्या फांद्यांची? ह्या फांद्यांची कटिंग हे प्लांटेशन केल्यानंतर आफ्टर 3 इयर. 3 इयर नंतर करावं आफ्टर लागते. 3 इयर आणि फळ काढल्यानंतर? फळ काढल्यानंतर म्हणजे कसं आहे की हे हम्म, फळ नोव्हेंबर मध्ये निघतंय. बरोबर आहे. पूर्ण संपत आहे नोव्हेंबर मध्ये. नोव्हेंबर मध्ये फळ संपलं की त्याला जसं द्राक्षाची प्रुनिंग करतात त्याप्रमाणे ह्याची सुद्धा एक छाटणी करणं आवश्यक आहे. बरोबर आहे. छाटणी केल्यानंतर याला नंतर हं, हं. यंग लीव्ह निघतात. नवीन फांद्या. नवीन फांद्या. हं, हं, हं. नवीन फांद्याला चांगलं तुमचं प्रोडक्शन चांगलं मिळतंय. हं, हं, त्याच्यावर हं. रोगराई कमी मिळते. म्हणजे आणि- प्रत्येक उत्पन्नाच्या नंतर एकदा कटिंग करायची बिलकुल आणि नंतर नवीन व्हरायटी चांगली येते. प्रुनिंग ही अतिशय महत्वाचा विषय बरोबर आहे आहे. काय ते. बरं, एक सर्वात महत्वाचं आहे की ह्याचे भरपूर शेतकऱ्यांचे प्लांट भावामुळे म्हणा किंवा न काळजी घेतल्यामुळे अपयशी झाले, तर अपयशी होण्यामागे काय कारण आहे, काय काळजी घेतली याच्यामध्ये पाहिजे? कसं आहे की तुमचं सिलेक्शन ऑफ लँड हं, हं, हा हं. विषय महत्वाचा असतो. बरोबर आहे. ह्याला मातीची आणि लागणारी जमीन जमिनीची. जी आहे हं. ती निवळ मुरमाड जमीन पाहिजे. हं, हं, हं. मुरमाड नसेल तर मिश्र होणारी जमीन त्याला आवश्यक आहे. पाणी मुरलं पाहिजे त्याच्यात. वेल ड्रेन म्हणतो. हं, हं, हं. वेल ड्रेन सॉइल हं, हं, हं. म्हणजे पाणी पाण्यात वाहून गेलं पाहिजे. निचरा होणार. निचरा होणार. म्हणजे हं. वॉटर लॉगिंग सॉइल नकोय त्याला काय. बरोबर आहे. बरोबर आहे. याच्यामध्ये मेन सिलेक्शन ऑफ जर लँड चुकलं शेतकऱ्यांचं हं, हं, तर त्या ठिकाणी झाडाच्या मुळ्या कुसतात हं, हं, हं. आणि त्या ठिकाणी मग झाड वाळून जाते. बुरशी चा प्रॉब्लेम जास्त प्रॉब्लेम होतो. येतो. हं. आणि मग हे बुरशीचाच रोग ह्या जास्त प्रमाणात ह्या फळावर पिकासाठी आहे. पडतो. हं. आणि ज्या ठिकाणी लाईट सॉइल आहेत, हं, हं, हं. हलक्या जमिनी हलक्या आहेत, जमिनी आहेत. मुरमाड जमिनी आहेत, हं, हं, हं. त्या ठिकाणी अतिशय चांगले असं बघा, आपल्या महाराष्ट्रात बऱ्यापैकी हलक्या जमिनी आहेत आणि त्याच्यावर येणार हे चांगलं पीक आहे. चांगलं पीक आहे. बरोबर आहे. आता नवीन शेतकऱ्याला आपण त्या म्हणजे भावासाठी किंवा त्यांना यश मिळण्यासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे? याच्यामध्ये एक आहे की आता भावाचा विषय जर आपण विचारताय मला, हं, हं, हं. तर हे जे रेट स्टार्टिंगला जे आम्हाला रेट मिळत होते 150 रुपये किलोच्या आसपासचे, हं, हं, ते हं. आज आम्हाला 60 ते 70 रुपयाच्या आसपास मिळत आहेत. बरोबर आहे. हं, Average हं. rate. आता सध्या. हं. आणि पुढील जर विषय म्हणजे पुढील काळामध्ये हं, हं, हं.
एक साधारणतः एक 50च्या आसपास ऍव्हरेज रेट येईल असं आम्हाला वाटतंय. पुढल्या कारण का संख्या भरपूर हा, लोक हा, लावायला लागले लावालेत. परंतु त्याचप्रमाणे प्रोडक्शन म्हणजे त्याचं खप होत आहे खप त्याचा. सुद्धा फार मोठा होत बरोबर आहे. आहे, चालतंय. आता प्लांटेशन खूप झालंय, हम्म. परंतु खाणाऱ्या ह्याला खूप मोठा प्रमाण वर्ग आहे आपल्याला. झालेला आहे. बरोबर त्याच्यामुळे 50 रुपयाच्या आसपास ह्याचा रेट नक्की राहणार आहे. आहे. बरोबर आहे. आणि प्रोडक्शन याचं जे आहे ते 10 टन मॅट्रिक कमी कमी निघणार आहे. एका एकर मध्ये एका किती एकर- क्विंटल निघतो माल एका एकर पूर्ण? मध्ये 10,000 किलो म्हणजे 10 टन. 10,000 किलो म्हणजे 10 टन. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि तो साधारणतः एक 50 रुपये किलो जरी गेला तरी 5-1 लाख रुपये उत्पन्नाचं हे पीक आहे. बरोबर. तर सर मग आपण खर्च बघितला आता एक एकर मध्ये किती खर्च येतो लावण्याचा आणि त्याला उत्पन्न किती निघतं एका वर्षात? आता एकरी ह्याचा खर्च जो आहे ते 4 ते 5 लाख 4 रुपये ते खर्च 5 लाख आहे. खर्च आहे. परंतु केलेला खर्च जो आहे तो निघण्यासाठी किमान 2 वर्षाचा वेळ लागतो. 2 वर्षाचा वेळ का लागतो. की पहिल्या वर्षी तुम्हाला एक 4 ते 5 टनापर्यंत माल निघू शकतो. आणि नंतर सेकंड इयरला तुम्हाला एक 10 ते 11 टन माल नक्कीच चांगली मेहनत केल्यानंतर निघू 10 शकतो. टनच्या पुढे जातो. आणि 10 टन जर माल निघाला तर 5-1 लाख रुपये तुम्हाला उत्पादन मिळतंय. त्याच्यामधून तुमचा सुरुवातीचा जो खर्च आहे घराला 4.5 ते 5 लाख रुपये ते तो निघून तुमच्या 2 जातो. वर्षामध्ये निघून जातो. नंतर पुढील एक तिसऱ्या वर्षापासून फक्त आपल्याला बेनिफिट. आपल्याला एक 1 ते 1.5 लाख रुपये खर्च करणे आणि 4-5 लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. तर साधारणतः मिळालेल्या उत्पादनातून हा 1.5 लाख रुपये खर्च जर गेला तर एक 3-3.5 लाख रुपये तुम्हाला बघा, नक्की हमखास मिळू शकतात. एकरला 3.5 लाख रुपये किंवा 3 लाख जरी धरले तरी फिक्स उत्पन्न आहे. दर वर्षाला फक्त एकरला 1 लाख ते 1.5 लाख ह्याची कटाई, ह्याची फवारणी, ह्याची हो, पेरणी, तोडणी लेबर- सगळी लेबर येते. मिळतात. तर आता सर आपल्याकडे एवढे लोक आहेत तर किती लोक लागतात तोडायला तुम्हाला मजूर? याच्यामध्ये आता माझ्याकडे बघा जवळपास आज 7 टन माल गेला. तर 7 टन माल तोडण्यासाठी मला 20 लेबर लागले. बाबा 20 मजूर लागले आणि 20 सकाळी 20 मजूर पासून लागले. ते आतापर्यंत तोडणी चालूच हो, होती आता सकाळी 10 लेबर येतात आणि 5:30 ला सुट्टी होते. आणि आज 3 पिकअप भरून गेलेले आहेत. आज आज 3-4 पिकअप भरून गेले आज. बापरे. हा. आणि ह्याच्या स्टोरेज साठी आपण काय केलेले आता ह्याच्यासाठी? स्टोरेजला माझ्याकडे पॅकिंग शेड खाली आहेत 3. तुम्हाला दाखवतो आपण हो, खाली हो, गेल्यानंतर. आणि त्या पॅकिंग शेड मध्ये आम्ही माल तोडतो. त्या ठिकाणी माल सोडल्यानंतर त्या ठिकाणी जमा करतो आणि व्यापारी ग्रेडिंग करतात. 200 छाटणी करतात. ग्रामचा खालचा माल आहे तो नंबर 2 मध्ये घेतात ते. आणि 200 ग्रामचा पुढचा माल आहे तो नंबर 1 मध्ये. जर जो बी रेट ठरेल, समजा 70 रुपये 80 रुपये रेट ठरला तर नंबर 1 चा 80 रुपयानं, नंबर 2 40 रुपयानं असं क्या प्रकारे बात त्याची आहे. विक्री होते. भाव मिळतो. सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की जर नवीन शेतकऱ्याला ह्याच्यात उतरायचं असेल हम्म. तर त्याला वळलं पाहिजे का? त्याला परवडेल का जर नवीन शेतकरी करणार असतील नाही, ड्रॅगन तर? त्याच्यात कसं आहे की नवीन शेतकऱ्याला हे पीक हमखास परवडणार आहे. हे आता मी बाकीची पिकं जे म्हणजे स्वतः अनुभव घेतला, द्राक्ष असेल, पपई असेल, केळी असेल, टमाटा असेल, टोमॅटो असेल. तर याच्यामध्ये मला एक फायदा असा, मला एक खात्री अशी वाटते की हमखास शेतकऱ्याला परवडणारं पीक आहे असं मला समाधानी 100% आहात का वाटतं. तुम्ही की बिलकुल, एवढ्या बिलकुल, पिकानंतर बिलकुल. मी याच्यात उतरलोय? मी आता कसं आहे की मी वेल सॅटिस्फाईड आहे. वा, कशामुळे समाधानी आहे की मला गॅरंटेड गॅरंटी. मला 3-3.5 लाख रुपये नक्की मिळतात. आणि याच्या अगोदर तुम्ही प्रयोग केलेत, पपई हा, केली, हा, हा, टोमॅटो हा. केले, त्यानंतर द्राक्षाची बाग केली Yes, yes, आणि yes. त्याच्यानंतर ह्याची मर किंवा ह्याचं नुकसानाचं काय आहे? त्याच्या नुकसानीमध्ये याला हम्म. फक्त इन्फेक्शन फंगस आहे. ते साध्या फंजीसाइडचे साध्या हलक्या मॉलिक्युल सुद्धा ते रिकव्हर फवारणी करावं लागते त्याला? याला फवारणीची गरज किती नक्कीच आहे. एका एक वर्षात? नाही, वर्षात म्हणण्यापेक्षा एका सीझनला? एका एका एक 15 to 20 डेच्या इंटरव्हलनं बर. जून पासून ते नोव्हेंबर पर्यंत याला फवारणीची 20 गरज आहे. दिवसात ते असं माझं 15 मत आहे. दिवसाच्या आतमध्ये करायला पाहिजे. तुम्हाला जर प्लॉट चांगला ठेवायचा असेल तर फवारणीची गरज आहे. बरोबर. त्याच्यामध्ये फंजीसाइड हम्म. प्लस तुमचं कीटकनाशक एखादं मध्ये ऍड करून तुमची फवारणीची गरज आहे. ह्याचे प्लांट वगैरे तुम्ही विकतात का रोप दुसऱ्यांना हा, लावण्यासाठी? ना, तर ज्यांना गरज आहे, हम्म. ज्या शेतकऱ्यांना बाबा ते प्लॉट आवडला आहे, आम्हाला लावायचं आहे, हाच पाहिजे आमच्याला. तर अशा लोकांसाठी मी म्हणजे फांद्या रोपाची वगैरे? विक्री म्हणजे करण्याचं माझ्याकडं हे आहे, चालू आहे. चालू आहे. आणि काय असतो त्याचा भाव? हे फांदी कट त्याचा रोपाचा रेट जो आहे करणं? तो साधारणतः एक 30 रुपये ते 40 रुपयापर्यंत त्याचा रेट आहे. बरोबर आहे. आणि कुठल्या पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला हा उपलब्ध आहे. येस सर. बरोबर आहे. तर एकंदरीत सरांचा हा यशोगाथा पाहण्यासाठी आज आपण तळणी या ठिकाणी आलोत आणि जवळपास 15 एकर मध्ये यशस्वी प्लांट करून दाखवले. आणि व्हरायटी मध्ये बघा तुम्ही थोडा सुद्धा डाग नाही, ह्याला तोडू शकतो का आपण? सर का तोडू शकतो? बघा आपण तोडून बघू शकता की कुठलाच ह्याला डाग लागलेला नाही. बघा हा का पूर्ण फळाला. एकदम जबरदस्त. आणि चांगल्या क्वालिटीची या ठिकाणी सरनं माहिती दिली. ज्यांना प्रत्यक्ष पाहायचं आहे ते आपण येऊ शकतो. शकता. माझा आणि मोबाईल नंबरची गरज पडली तर मोबाईल सरांचा नंबर सुद्धा आपण जर द्या सर, सांगायचा असेल माझा तर. मोबाईल नंबर आहे 94-220-71-068. बरोबर आहे. ओके, ज्याला गरज असेल त्यांनी म्हणजे अडचण जर आली ड्रॅगन फ्रूटच्या बाबतीमध्ये तर माहिती सुद्धा आपण देऊ शकतो, देऊ बिलकुल शकतो. सपोर्ट करू शकतो. बघा, आधुनिक शेतकरी आत्मारामजी गित्ते यांनी स्वतः मेहनत केली, स्वतः प्राचार्य होते आणि त्यांचं एक म्हणणं आहे की बाबा शेती टिकली तरच आपण टिकणार आहेत आणि शेतीकडे सुशिक्षित लोकांनी वळलं पाहिजे. येस. शेतीमध्ये कसं आहे की शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे
तो एक बिझनेस आपण करतोय असं आपण गृहीत धरून तिथं आपण तितका वेळ दिला पाहिजे. बरोबर आहे. आता मी जरी आता आज या ठिकाणी तुम्ही बोलत असलो तरी हे सक्सेस करण्यामागे फार मोठं भरपूर डिवोशन प्रचंड आहे. मेहनत फार गेलेली डिवोशन आहे. डिवोशन मी आहे. राहतो लातूरला बरोबर आहे. आणि शेती माझी तळणीला आहे. तळणीला आहे. अंतर लातूर ते तळणी 50 किलोमीटर आहे. परंतु डेली अपडाऊन करतो मी. बरोबर आहे. आता माझं एज 65 इयर आहे. बापरे. तरी सुद्धा ह्या वयामध्ये मी न थकता न कुठल्याच आळस हे करता आळस घेता मी सुद्धा. एक चांगल्या प्रकारची शेती करण्याचा प्रयत्न करतोय आणि याच्यामध्ये मला इंटरेस्ट वाटतो. आवड आहे. आवड आहे. आणि तब्येत पण चांगली राहते. येस 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 येस. ठीक आहे सर, माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी Thank you, आपल्याला शुभेच्छा. थँक्यू सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.